न्यूजपेपर आलाय काय न्यूजपेपर कशासाठी? खायलासाठी. हे काय? तुम्ही लग्नात फिट होते. तुमचे फोटो बघा जाऊन, तुम्हाला कळेल. हे बघ असं करायचं कर. आमचे लग्नाचे फोटो बघ. इम्प्रेसिव्ह कोण दिसतं? एकदाच आपण मी दाखव. हत्ती असेल ही पिल्लू दिसत होती, परंतु इम्प्रेसिव्ह मी दिसत होती. हो का? माझ्या आईला तुम्ही हातीचं पिल्लू बोलले. एक बारीक होती पडली की नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी आलो ऑफिसमधून, रेडी झालो आहे आणि बसलो आहे, मस्त व्ह्यू बघतोय खिडकीतून. जांभूळ संपवले, जांभूळ हा होतच किती. काहीच खाल्लं नाही. काहीच खाल्लं नाही. बिया बघ खाली, बिया चावून खा कर. बिया चावून खाऊ. म्हणजे उरलेलं मात आहे कुत्र्यासारखं. तांबूळ पण नशीब नाही. सुंदर आहे, व्यवस्थित शांत. डाग पडणार. तू खाली घे. माझा जीव असं खाली वर तू व्हाईट बेडशीटला डाग पडेल. तू एवढं खात होती वरती, काय नाही काय हो चुप. एवढं वरती तू खाल्लं तर काही नाही. आई मग एवढं कोणी खाल्लं? ओव्हर ॲक्टिंग करू नको. ओव्हर ॲक्टिंग करू. हेच बघायचं तुला. हेच बघ तू, पप्पी आपे बघ नुसत्या कोरियन सिरियलच्या. हा काय ऍक्टिंग आणि ओव्हर ऍक्टिंग. लाग बोलताय, मी नाही बोलत आहे. ही कर फक्त जांभूळाला ना काय जांभूळ असेल तुला काय नाही कधी खात नाही. माहित नाही झालं. रोज बघत होतो दादर स्टेशनवरती. आम्ही रोज आणू शकतो. तसं नाही, मी रोज स्टेशनला जाता नाही बघत होतो ना. एकदम ओरिजिनल करून खूप मोठे होते ते नाही आणले त्यांनी. ते नाही घ्यायचे, ते काय? छोटे चांगले सगळे. असं का? हे टेस्टी आणि तब्येतीसाठी हे ते चांगलं. काय? ते हायब्रिड हायब्रिड आहे. मोठे. कारण मी आता ग्रँड रोडला गेलो ना, ग्रँड रोडला तिकडे मग मोठे होते. तुझी मिशी मामासारखी आहे, माझ्यासारखी नाही. तुझी मिशी मामासारखी आहे. मी कापणार समजत पण नाही आहे. ते आता तिकडे झालंय म्हणून, तिकडे लागलंय म्हणून तिकडे केलंय. आता मिशी ठेवली नाही तर मी काढणार ती मिशी आता. काय आणलं पाण्यानं पाण्यावर मला सांगत आहे. काय नाही होत पाण्यावरती. एवढं काय आहे, घराच आहे आपण. अनबॉक्स करायचं आहे. तुला पाणी पाहिजे? पाणी पाहिजे घे लवकर, आता मी पिऊन टाकेन. ठीक आहे, टाइमपास. मी उद्या बोरलीला चाललोय. मी उद्या नाशिक चाललोय. हां नाही मला म्हटलं उद्या तू ऍक्टिवा घेऊन जा, मी बाईक घेऊन जाईन. असं ऍक्टिव्हा मी नेणार आहे, पुढे जायचं. मी उद्या जाणारच नाही तर कुठे. मी डायरेक्ट रिक्षा करून जाणार आहे नाशिकला. ना बाईक मध्ये. हां मग काय टेन्शन फुल आहे आईच्या गावाला. त्यानंतर जिथे ग्लास पाणी प्यायला तिकडेच ग्लास ठेवणं ही सिस्टीम आहे. म्हणजे काल त्याने हलवा खाल्ला तर ती वाटी सुद्धा आतमध्ये, तेवढी सुद्धा वाटी ती बेसिनमध्ये ठेवली, ती पण धुवू शकत नाही म्हणून. नाही, मी खाल्ला हलवा रात्री नाही खाल्ला. काल रात्रीचं मी म्हणतो. अर्धा खाल्ला हलवा. रात्रीचं हे थांब, कसली घाई येईला. सिस्टीम असते ना काहीतरी. किती चांगलं कसं काय Don't tell me sister. काय नाही डायलॉग नको मारू. थांब आई पप्पांसोबत. Don't tell me system. I know your system. असंच बोल. कपडा पोंगळा खाली आणि कुकळा एवढं सिस्टीम हे वागून तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करू नका. नॉर्मल असं पॅकिंग अनपॅकिंग करत तसं करा. वाव असं केलं तेव्हा. काय मला वाटलं काय ते चांगलं आहे ना म्हणून. न्यूजपेपर आलाय काय न्यूजपेपर कशासाठी? खायलासाठी. हे काय? दक्षिण एक्सप्रेस त्यांचं आहे ते. काय आणलं त्याचं आहे. फुकट मिळत असेल तर ठीक आहे. काय मार्केटिंग करतात लोक. भारी. भारी मार्केटिंग. पेपर टाईप केलं त्यांनी. कॉमिक्स असतं ना लहानपणी कॉमिक्स. पण हे काय? काय आहे ते बघ. फुकट ते काहीतरी फुकट दिलं आपल्याला. फुकट नाही आहे, ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे.
बनाना चिप्स पतीज होम. फिल्टर कॉफी डायरेक्ट पैसे नाही डिकॉक्शन आहे ते आपण दुधात टाकून गरम दूध किंवा थंड दूध दोघांमध्ये पिऊ शकतो. हे काय सगळं बघा लागलं. हे 2 बनाना मैसूर पाक मँगो मैसूर पाक बापरे कॉफीचं सॅचेट आहेत रेडीमेड. डिकॉक्शन आहेत हां. किती मैसूर पाक आहे त्यापेक्षा कॉफी जास्त यायच्यात ना मैसूर पाकपेक्षा. 3 पैसे पाक होते. कॉफी जास्त यायचे ना मैसूर एवढं स्वीट करतात. नाही त्यांचं 3-3चं कॉम्बो आहे हा? ते तिचं कॉम्बो आहे. 3-3चं कॉम्बो हे हळू आहे चॉकलेट आहे मोडलं पूर्ण चॉकलेट तू ते. मँगो चॉकलेट ते साऊथ इंडियन सगळं मिळतात सगळीकडे. हुबळी धारवाड. फ्रीजमध्ये ठेवायचं ना? अजून त्याला दाब ना थोडंसं नाही बेटा म्हणजे ते अजून मेल्ट होईल. नाही ते ना ऑलरेडी असं हे बघ, हात लावून बघ मग तुला कळेल मी काय बोलते. झालं तरी खराब त्यांनी आईस पॅक टाकलं होतं पण त्या आईस पॅकने ते मेल्टच झालंय. दाबू नका असं असं करून ते असं असं आईस पॅक फिल्टर होणार ना. चाळीस चांगला ना पण. मी ठेव मला आईस पॅक टाकलं मँगो मॅशर आईला द्या मला नको तू फुकटचं फुकटचं. फुकटचा खर्च नकोय मला. तुझा पप्पा आणि तुम्ही फुकटचे खर्च करायला मोकळे तुम्ही. टीट फॉर टॅट. आल्या आल्या खाल्लं पण मैसूर पाक आता संपला. मँगो मैसूर पाक बेस्ट आहे. स्वीट गरम कॉफी खूप छान. यांचे डिकॉक्शन आलेत फिल्टर कॉफी डिकॉक्शन आहेत. त्यानंतर हे बनाना चिप्स कोकोनट ऑइल मधले आहे. सगळे कोकोनट ऑइल नो प्रिझर्वेटिव्स नो मैदा नथिंग. खोला 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 एक खोला काय बोललो मी अजिबात जाणार नाही येत नाही का? नीट खोला नसतं. अरे लय महाग आहे. आता हे याला गेले असतील जिमला झोपले असतील. कोण काय पण जिम करतात. मग मग नंतर 8चा टायमिंग होतं. हॅलो ब्लॉग बघत नाही वाटतं मला. हा काय झालं तुम्ही फोन केला अर्धवट फोन ठेवून दिला. काय झालं मग ते कळलं तर पाहिजे पार बरोबर काय बोलले. टॉप 10 संपला. मग टॉप 10 संपला का तुमचा. पार्थने मॅप्रो केला होता मग त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आणल्यात मॅप्रोवरून. विनोद काका हम्म, काका हम्म. आपण हम्म. हे कोणासाठी आहे? हे चार हे चार कोणासाठी आहे? आपण मग एवढं आपण पिणार. आवरे आपण हे पण आपणच आहे. ते काय आहे? हे मोहितो कोणता वाला. लॉन्च नॉर्मल आहे. लाईम आणि मिंट मोहितो. मग तेच तर असं नॉर्मल. अच्छा ब्लू लगून असतं पण ब्लू कुराशा ब्ल्यू काय जोडून चाललंस. नाही वंदे भारत. साई शिर्डी. वंदे भारत साई शिर्डी आहे ना तिकीट कोणी काढलं. मी कंपनी. म्हणजे कंपनी देईल नंतर. साई शिर्डी आहे ना. मायावर चल मग सकाळी. सकाळी वंदे भारत येते आणि पण वंदे भारत मग मायावर चला लवकर लागेल. येते. 6:50ची गाडी येते. अरे माझ्याबरोबर चल असं सांगते. 6:50 आहे ना. टायमर येते ती बिफोर येते बिफोर. सकाळची बिफोर येते. मी गेलो ना. जाताना वंदे भारत येताना पण वंदे भारत आहे. गेलो नाशिकला. माझा विचार होता की मी बाईक घेऊन तिकडे ठेवू स्टेशनला आणि येताना मग बाईक नाही येणार ना असं. पण पप्पा बोलले पप्पांना बाईक पाहिजे म्हणून मी इथं जात नाही आहे बाईकने. पप्पा सकाळी सोडतील ना दोघांना. आता सोडतील पण त्यांना बाईक सोडतो. मला कसं आहे इथे लोकल ट्रॅव्हलिंगला गाडीने खूप ट्रॅफिक लागते. बाईक पटकन कुठून पण जाते. पण जायचं कुठे आहे पण बोरिवली. बाय द वे हा नेक्स्ट डे आहे. जरी यांनी सेम कपडे घातले असतील पण हे संध्याकाळी हेच कपडे घालतात. मग दिवसाचे हे संध्याकाळीच कपडे घालतात कारण की एकदाच घातलेले आहेत आणि सेकंड टाईमच घालतात. सेकंड हाफलाच घालतात ना ते कपडे. मग ते नेक्स्ट टाईम नेक्स्ट डे घालू शकतात. ते माझे शर्ट वेगळं तुम्ही बघू शकतात. ठीक आहे मी बघते बोल काय सांगतोय. तुम्ही लग्नात फिट होते. तुमचे फोटो बघा जाऊन तुम्हाला कळेल. बघ असं करायचं पक्का. आमचे लग्नाचे फोटो इम्प्रेसिव्ह कोण दिसतं. एकदाच आपण हत्ती असेल ही पिल्लू दिसत होती परंतु इम्प्रेसिव्ह मी दिसत होती. हो का. माझ्या आईला तुम्ही हातीचं पिल्लू बोलले. बारीक होती पण तुम्ही बारीक नव्हते.
तुम्ही जाडे होते तुम्ही. तेव्हा झालं होतं, तेव्हा जस्ट झालं होतं. आपण एक दिवस काय करू, तुमचे अल्बम दाखवू. ऍक्टिव्हिटी माझ्या ठीक आहे, नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करू आपण, तुमचे अल्बम दाखवू. त्याच्या आधी मी किती होतो, 48 kg होतो. हो काय? त्याच्या आधी जस्ट. नंतर मग माझे साईड ऍक्टिव्हिटी, फील्डची ऍक्टिव्हिटी बंद झाल्यामुळे मला सवय नव्हती फक्त ऑफिस आणि घर, त्याच्यामुळे माझे वेट वाढलं. ती कसं वेगळ्या वातावरणात आली होती, म्हणून त्यामुळे असेही एवढे महान व्यक्तिमत्व या जगामध्ये आहेत की नाही असं तिला वाटायचं. अशी बघत बसायची आमच्याकडे. वेगळ्या जगात आले, हो का? प्राण्यांच्या जगातून माणसांच्या जगात आले. आई तुला प्राणी बोलले. लांब काय जातात पण तुम्ही? काय गप्पा बसली. मोबाईल कुठे गेला? काय बोलायचं? अरे माझा फोटो पाहिजे का? थांब का. तुमच्याकडे नाहीये, आहे. माझ्याकडे माझ्या मोबाईल हात नाही लावायचा. मारतो का पप्पांना माझ्या तू? येड्याशी लग्न झालं माझं. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.